अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आज नवीन इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस म्हणजे आज 1 जानेवारी 2026 आणि आज योगायोगाने गुरुवार देखील आहे. त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना दत्त भक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून. आणि हो, हे 2026 जे काही नवीन वर्ष आहे ते सर्व स्वामी भक्तांना दत्त भक्तांना प्रत्येकाला खूप खूप चांगलं जावो. सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. जी काही स्वप्न असतील 2026 मध्ये पूर्ण करण्याची ती नक्कीच मध्ये पूर्ण करण्याची ताकद देखील तुम्हाला स्वामी महाराज देव ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुरुवात करते. मंडळींनो, आता आपल्या आजपासून नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला माहिती असेल की आज गुरुवार आहे, त्यामुळे सर्व जे काही भरपूर प्रमाणामध्ये लाखो भक्त जे आहेत ते आज स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा अक्कलकोटला भरपूर जण दर्शन घेत असतील. सोबतच दत्त महाराजांचा पण आज वार असतो, त्यामुळे दत्त महाराजांचे देखील दर्शन घेत असतील. तर नक्कीच आपल्या स्वामींचं आज दर्शन तर घ्यायचं आहे, पण सोबतच आपल्याला आजपासून स्वामींची अत्यंत प्रभावी सर्वात प्रभावी आणि सोबतच आपल्याला कमी वेळेत करता येणारी अत्यंत साधी सोपीशी एक सेवा पाहणार आहोत. ज्या सेवेने खरं सांगतो तुमच्या आयुष्यातले तुमच्या जीवनातले 99% प्रश्न तुमचे मार्गी लागणार आहेत. फक्त 15 ते 20 मिनिटाची ही सेवा असणार आहे, जी प्रत्येकाला करता येण्यासारखी आहे. लहान आहे म्हणजे ज्याला लिहिता वाचता बोलता येतं ते प्रत्येक जण ही सेवा करू शकतात. अजून एक गोष्ट सुरुवातीला सांगते, मी विधवा आहे ही सेवा करू का, मी कुमारिका आहे सेवा करू का, प्रेग्नेंट आहे मी प्रेग्नेंट आहे सेवा करू का, सर्वजण सेवा करू शकतात. अडलेला नडलेला सर्व जे सुखी आहे दुःखी आहे प्रत्येक व्यक्ती ही सेवा करू शकतात. मी खरंच सांगेल या सेवेने करोडो लोकांना अनुभव आलेले आहेत, आजतागायत येत सुद्धा आहेत. म्हणून सांगते की तुम्ही सुद्धा आजपासून या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच आणि आज गुरुवार आहे या दिवसापासून या सेवेला सुरुवात करा. फक्त आणि फक्त तुम्हाला खरं सांगते या सेवेने तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल घडतील ना हे तुम्ही सुद्धा विचार करू शकणार नाही. इतके छान बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. तर याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपणा सगळ्यांना परिचितच असतील. आता भरपूर जण अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज असतील किंवा आपले दिंडोरीचे स्वामी समर्थ महाराज किंवा अक्कलकोटचे काही वेगळे नाही आहेत. तर स्वामी समर्थ महाराज तुम्ही सेवा करता, त्यांचं गुरुपद घेतलं आहे किंवा खूप जणांच्या म्हणजे मनामध्ये भक्ती आहे स्वामी समर्थ महाराजांबद्दल, पण त्यांची रोजची सेवा कशी करावी, सोबतच त्यांची म्हणतात ना किंवा नामस्मरण कसं करावं, किती माळी कराव्या, जप माळेवरतीच नामस्मरण करावं की आपण वेगळ्या पद्धतीने पण नामस्मरण करू शकतो का, खूप सारे प्रश्न खूप सारे गैरसमज खूप लोकांच्या मनामध्ये आहेत. म्हणजे ज्यांना कळाली ती कळाली सेवा की रोज स्वामींचं कशा प्रकारे आपण सेवा स्मरण करू शकतो हे ज्यांना कळालं ते कळालं, पण ज्यांना नाही कळालं त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. तर मंडळींनो, आपल्याला खरं सांगते रोज स्वामींच्या सानिध्यात राहण्यासाठी आपण असं नाही की आपल्याला ज्यावेळेस प्रश्न पडतात, ज्यावेळेस अडचण आपल्याला संकट निर्माण होतं त्याच वेळेस आपण फक्त स्वामींच्या नामस्मरणाचा स्वामींच्या विविध पारायणाचा सेवेचा धावा केला पाहिजे असं नाही आहे. अशा भक्तांना म्हणजेच म्हणतात ना की बा अमावस्या पौर्णिमेला जागा होणारा भक्त आणि देवाचा धावा करणारा भक्त त्याच दिवशी असा भक्त स्वामींना प्रिय नाही. तुम्ही तुमचा प्रपंच चालवा. स्वामी असं नाही म्हणत की तुमचा संसार सोडून द्या, तुमचे काम धंदे सोडून द्या आणि माझं फक्त नामस्मरणच करा, माझी सेवाच करा, दिवस रात्र माझ्या समोरच बसा, असं नाही आहे. आपल्याला आपला प्रपंच संसार चालवता चालवता आपल्याला स्वामींच्या सानिध्यात सुद्धा राहायचं आहे. आणि जो रोज स्वामींच्या सानिध्यात राहतो, स्वामींच्या नामस्मरणात राहतो, तो सर्वात सुखी राहतो, एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्या परमपूज्य गुरुमावली असेल किंवा आपले स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा अभिवचन दिलेलं आहे की जो रोज माझी नित्य सेवा करेल, तुम्हाला कळालं असेलच आता की रोज जो माझी नित्य सेवा करेल, जो रोज माझ्या नामस्मरणात राहील त्याचा पूर्ण पूर्ण योगक्षेम मी स्वतः चालवेल, असं अभिवचन खुद्द श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेलं आहे. मग विचार करा, ज्या ब्रह्मांड नायकांनी स्वतः अभिवचन दिलेलं आहे की जो माझ्या नामस्मरणात राहील, जो माझ्या सानिध्यात राहील त्याचा पूर्ण योगक्षेम, योगक्षेम म्हणजे काय, संपूर्ण तुमचं आयुष्य त्यांच्या हातामध्ये असून ते सर्व काही बघत असतात. आपण फक्त काय करायचं आहे, त्यांच्या चरणी आपलं योगक्षेम आपण समर्पित करायचं आहे की आजपासून मी तुमच्या चरणी माझा योगक्षेम, माझा संसार प्रपंच, मी स्वतः माझे जे कुटुंब आहे सगळं काही तुमच्या चरणी मी समर्पित केलं आहे. स्वामी समर्थ महाराज आजपासून तुम्ही माझा योगक्षेम चालवा, मी फक्त माझं मेहनत कष्ट आणि प्रामाणिकपणा सोबतच माझा जे काही स्वामींचं जे काही नामस्मरण आहे किंवा जप आहे किंवा सेवा आहे पारण आहे ते सर्व मी करत राहणार.
फक्त आणि फक्त तुम्ही सर्व काही मध्ये योगक्षेम चालवा. एवढं समर्पण जर तुम्ही स्वामी समर्थांच्या चरणी जर केलं आजपासून, तर खरंच सांगते तुम्हाला एवढे एवढे छान छान अनुभव येतील ना, की तुम्ही विचार सुद्धा केले नसतील. तुम्हाला काही अडचणी असतील, संकट, त्रास असतील, त्यातून सुद्धा योग्य प्रमाणे तुम्हाला मार्ग देखील मिळेल आणि तुम्ही अगदी सहजपणे त्यातून बाहेर देखील पडताल. इतकी प्रभावी ही नित्यसेवा असते. म्हणून तर म्हटलंय की 100 पैकी 99% प्रश्न तुमचे फक्त आणि फक्त रोजच्या 15 ते 20 मिनिटाच्या नित्यसेवेनेच पार पडणार आहेत. आणि आपल्याला माहिती असेल की वेळोवेळी आपले परमपूज्य गुरुमाले देखील सांगतात की जो भक्त रोज स्वामीची नित्य सेवा करणारा असेल, पंचमहायज्ञ करणारा असेल आणि त्याच्या जोडीला इतर पारायण किंवा सेवा करणारा असेल किंवा तोडगे उपाय करणारा असाल, तेच लवकरात लवकर फळप्राप्ती त्याची त्यांना मिळत असते, त्वरित फलप्राप्ती त्यांना भेटत असते. म्हणून सांगते आहे, कारण की खूप जण असतात की ताई तुम्ही सांगितलेला तोडगा केला, उपाय केला, सेवा केला, पण आम्हाला काही फळ नाही मिळालं, आम्हाला त्याची काही अनुभूती नाही आली. कशी येईल, कशी येणार? तुम्ही नित्यसेवाच करत नाही आहे, तुम्ही रोज पंचमहायज्ञच करत नाही आहेत, तुम्ही रोज स्वामींच्या सानिध्यातच राहत नाही आहेत. फक्त गरज पडली त्यावेळेस स्वामीचा धावा करायचा, मोठमोठे पारायण करायचं, हे क्रमप्राप्त नाही आहे. हे आपलं योग्य म्हणजे म्हणतात ना, किंवा आपण ज्यावेळेस स्वामींच्या आपण म्हणजे अध्यात्मात आहोत, स्वामींच्या मार्गात आहोत, त्यावेळेस आपल्याला ही वागणूक आपल्याला योग्य नाही. म्हणून सांगते की ज्यावेळेस आपण स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये करतो किंवा स्वामींना आपण घरात घेऊन आलेलो आहोत, त्यावेळेस फक्त स्वामींचा आपण इच्छा आहे की स्वामींचा फोटो आपल्या घरात पाहिजे, मोठी मूर्ती पाहिजे, सर्व काही आपण त्यांना वस्त्र परिधान वगैरे सगळं काही करतो. पण अशा वेळेस हे सर्व तर करायचं आहे, पण एवढं करून आपल्याला सगळं काही होणार आहे का? तर नाही. आपल्याला त्यांचं नामस्मरण असेल, रोज त्यांची नित्यसेवा असेल, पंचमहायज्ञ असेल, हे सर्व करणं खूप आपलं जास्त महत्व आहे, आपलं कर्तव्य सुद्धा आहे एक सेवेकरी म्हणून. तर आता आपल्याला काय करायचं आहे आजपासून? तर आजपासून आपल्याला रोज तुम्ही एक सांगते, ही जी नित्यसेवा आहे ती तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता. या नित्यसेवेला कुठल्याही वेळेचं बंधन नाही. एवढं तुम्हाला सांगू इच्छिते मी की नित्य सेवेला वेळेचं बंधन नाही, तुम्ही कधीही करू शकता. दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेस वाटतं की मी फ्री टाइम मध्ये आहे, मला कोणाचे फोन कॉल्स येणार नाही, मला कोणी डिस्टर्ब नाही करणार आहे, त्यावेळी तुम्ही स्वामींच्या नित्य सेवेला बसायचं आहे. आता नित्यसेवा म्हणजे काय? नित्यसेवा म्हणजेच काय, तर आपल्याला त्याच्यामध्ये स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळी जप करायचा असतो. 11 माळीचं जप करायचा असतो. 1 करू का 2 करू का नाही, 11 माळीच जप करायचा असतो आणि एका बैठकीतच करायचा असतो. 6 माळी आता करते, 6 माळी संध्याकाळी करते असं नाही. 11 माळी ऍट अ टाइम एका बैठकीत तुमच्या झाल्या पाहिजे. सोबत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय रोज तुमच्याकडून पठण झालेच पाहिजे. आता समजा आज गुरुवार आहे, तुम्ही आज स्वामींच्या नित्यसेवेला सुरुवात केली, तर आज तुम्हाला 1, 2, 3 हे सुरुवातीचे 3 अध्याय वाचायचे आहेत. उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9, 10, 11, 12 असं करत करत तुम्हाला 21 अध्याय 7 दिवसामध्ये तुमचे पूर्ण होतात. मग काय झालं तुमचं? 7 दिवसामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचं तुमचं एक पारायण पूर्ण झालं. मग असा विचार करा, तुम्ही फक्त जर मासिक धर्म सुतक विटाळ सोडलं, तर तुम्ही व्यवस्थितपणे जर असं 7 दिवसाचं एक पारायण जर करत गेले, म्हणजे ज्याला नित्य सेवा म्हणतात, ते जर करत गेले, तर विचार करा वर्षभरामध्ये तुमचे किती पारायण होतील. तुम्ही फक्त दत्त जयंती, स्वामी पुण्यतिथी किंवा गुरुपौर्णिमा आले की 21 दिवसाचं पारायण, 5 दिवसाचं पारायण असं करता. जर तुम्ही रोज 3-3 अध्याय क्रमशः वाचत गेले त्या पोथीचे, तर विचार करा काय काय अनुभव तुम्हाला येऊ शकतात आणि काय काय आयुष्यात बदल तुमच्या घडू शकतात. म्हणून सांगते की स्वामीची नित्यसेवा झालीच पाहिजे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, 11 माळी श्री स्वामी समर्थ षडाक्षर जप झालाच पाहिजे. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात 3 अध्याय रोज पठण झालेच पाहिजे. 1 माळ गायत्री मंत्र, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यनः प्रचोदयात्, असं तुम्हाला 1 माळ पूर्ण जप करायचा आहे. 99 मंत्र सुद्धा 1 माळ जप करायचा आहे. म्हणजेच काय, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च, ही आपल्या कुलदेवीच्या स्मरणात 1 माळ रोज झालीच पाहिजे आपल्याकडून. आपण म्हणतो ना की कुलदेवीची काही ना काहीतरी सेवा मला रोज करायची आहे, तर काय सेवा करावी, तर 99 मंत्राची 1 माळ रोज तुमच्याकडून झालीच पाहिजे. सोबतच आपल्याला पंचमहायज्ञ रोज सकाळी उठल्या पंचमहायज्ञ 5 कामं सुद्धा आपल्याकडून ती झालीच पाहिजे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, नित्यसेवा पंचमहायज्ञ सोबतच संध्याकाळी आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्रचं देखील रोज पठण करायचं आहे. ही झाली तुमची दिवसभरातली नित्यसेवा. घरातल्या कुलस्त्रीने आई भगवतीची, कुलदेवीची, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 2 अध्याय रोज पठण करावे. सोबतच खंडोबा महाराजांची सेवा घरातल्या कर्त्या पुरुषांनी, घरातल्या तरुण पिढीच्या मुलांनी सोबतच खंडोबा महाराजांची 2 अध्याय रोज वाचावे, किंवा रविवारी जरी तुम्ही 1 पाठ पूर्ण केला उपवास करून तरी सुद्धा चालेल. महिलांना रोज वाचणं शक्य नाही दुर्गा सप्तशती हे 2 अध्याय,
तर तुम्ही मंगळवारी उपवास करून, आपण कुलदेवीचा वार असतो, मंगळवारी उपवास करून आपण त्या दिवशी एक पाठ पूर्ण केला तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्कीच ही नित्यसेवा तुमच्याकडून झालीच पाहिजे. त्यांचेच खरंच सांगते मी तुम्हाला, लवकरात लवकर प्रश्न सुटले जातात. मग ते जे लोक नित्यसेवा पंचमहायज्ञांसोबत नवनाथ पारायण आहे किंवा गुरुचरित्र पारायण आहे किंवा कुठली इच्छा धरून तुम्ही एखादं पारायण केलं आहे, तर ते लगेच त्वरित फलप्राप्ती देणारं ठरतं. म्हणून तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून झाल्याच पाहिजे. अतिशय प्रभावी आणि अतिशय आपला म्हणतात ना किंवा एक मोठा आपल्या नित्यसेवेचा किंवा आपल्या स्वामी मार्गातला मोठा पाया आहे, जो आपल्याला भक्कम केलाच पाहिजे आणि तरच आपले सर्व प्रश्न मार्गी लागायला सुरुवात होतात. हे मी नाही तर आपले परमपूज्य गुरुमाऊली सांगतात. म्हणून तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते बघा, एखादा उपाय तोडगा सांगितलं किंवा एखादं पारायण करायला सांगितलं, तुम्हाला सेवा सांगितली, त्यावेळेस मी जोडीला शेवटी सांगत असते की रोज नित्यसेवा करत चला, पंचमहायज्ञ रोज करत चला. सोबतच आपला कुळाचार, कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार सुद्धा वर्षातून एकदा झालाच पाहिजे किंवा 2 वर्षातून एकदा हा नक्कीच झाला पाहिजे आपल्याकडून. तरच आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सगळे सुटतात, आपोआप सुटले जातात. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करणं महत्वाचं आहे. आता नित्यसेवा करत असताना आपल्या कुठले नियम अटी पाळायचे आहेत. तुम्हाला सांगितलं वेळेचं बंधन तर नाही आहे आपल्याला नित्यसेवा करताना. फक्त मासिक धर्म असेल त्यावेळेस 5 दिवस थांबायचं महिलांनी. 5 दिवसानंतर आपल्याला परत मग तुम्ही सेवेला कंटिन्यू करू शकता. शुचिर्भूत होऊन स्वच्छ घर करून आपण सेवेला सुरुवात करू शकतो. सुतक विटाळ पडलं तर परत तेवढे दिवस थांबायचं, परत घर स्वच्छ वगैरे करून झालं की आपण नंतर नित्यसेवेला सुरुवात करू शकतो. एवढंच आहे. सोबतच नित्यसेवा करत असताना रोज आपला मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे. मांसाहार वर्ज्य करावा लागणार आहे आपल्याला. तुम्ही आज या दिवशी एक संकल्पच करा की या 2026 मध्ये आजपासून मी फक्त स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान करणार आहे. आणि हो, नित्यसेवा घरामध्ये सुरू करणार असाल तर स्वामींचं अधिष्ठान देखील असायलाच पाहिजे बरं का आपल्या देव्हाऱ्यामध्ये. आपल्या देव्हाऱ्यामध्ये किंवा हॉलमध्ये स्वामींचा छोटा मोठा मीडियम साईजचा कुठलाही एक फोटो आणा. तो फोटो तुम्ही घरामध्ये अधिष्ठान करा त्याचं, आणि त्यांच्या समोरच तुम्ही स्वामींची रोज नित्यसेवा करत चला, नामस्मरण करत चला. ते जास्त प्रभावी ठरणार आहे. म्हणजेच काय की स्वामी महाराज आपल्या घरी आले आहेत आणि स्वामी महाराज आपल्या घरात राहून आपला सर्व काही संसार प्रपंच पाहत तर आहेतच, पण सोबत आपल्या मनामध्ये सुद्धा एक भीती राहते की नाही, स्वामी महाराज आपल्या घरामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला पण सुद्धा एक शिस्त लागते, वळण लागतं आणि आपण वाईट मार्गावर जात नाही आणि वाईट निर्णय सुद्धा आपण घेत नाही. म्हणून सांगते की घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असणं खूप जास्त महत्वाचं आहे. मग तुम्ही ते अधिष्ठान स्वामींच्या मूर्तीच्या स्वरूपामध्ये करा किंवा फोटोच्या स्वरूपामध्ये करा, पण नक्कीच आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असायलाच पाहिजे. आता स्वामींची मूर्ती असेल तर रोज पुरुष सुक्तम श्री सुक्तमचा एक वेळेस म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे. गुरुवार असेल त्या दिवशी तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अथर्व शीर्षम एक वेळेस, पुरुष सुक्तम एक वेळेस, श्री सुक्तम एक वेळेस आणि पवमान सुक्तम एक वेळेस हे पठण करून तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता आणि ते तीर्थ घरामध्ये सगळ्यांना प्यायला देऊ शकता. हे अशा प्रकारे तुम्ही गुरुवारी त्यांची आरती असेल साप्ताहिक गुरुवारी किंवा रविवारी एकदाच तुम्ही स्वामींची आरती करू शकता. जॉबला वगैरे असाल, रोज शक्य नाही तर. आणि सोबत विशिष्ट एखाद्या सणावाराला सुद्धा स्वामींची तुम्ही अभिषेक करून आरती वगैरे करू शकता. मूर्तीचं सांगते आहे. आणि ज्यांना फोटो घरामध्ये त्यांच्या घरामध्ये अधिष्ठान आहे त्यांनी रोज पुरुष सुक्तम श्री सुक्तम आपल्याला हात जोडून पठण करायचं आहे. आधी स्वामींचा फोटो पुसून घ्यायचा आणि अष्टगंध लावून घ्यायचं स्वामींना, आणि त्यानंतर पुरुष सुक्तम श्री सुक्तम एक वेळेस पठण करायचं रोज. आणि सोबत ते पठण केल्यानंतर हातामध्ये हिना अत्तर घ्यायचं किंवा फुलाला कापसाच्या बोळाला हिना अत्तर लावायचं आणि ते स्वामींच्या छातीला, हातांना आपल्याला ते पूर्ण त्यांच्या शरीराला आपला हिना अत्तर लावायचा आहे. हा झाला स्वामींच्या फोटोचा अभिषेक. गुरुवारी अथर्व शीर्षम श्री सुक्तम, अथर्व शीर्षम पुरुष सुक्तम श्री सुक्तम आणि पवमान सुक्तम हे स्तोत्र पठण करून गुरुवारी तुम्ही हिना अत्तर स्वामींच्या आपण फोटोला लावू शकतो. हे झालं स्वामींच्या फोटोचा अभिषेक. अशा प्रकारे तर हे तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट, स्वामींची नित्य सेवा करत असताना परान्न कडकडीत बंद करा, परान्न घेऊ नका. कारण की जर तुम्ही रोज स्वामींच्या सानिध्यात आहात, स्वामींचं नामस्मरण नित्यसेवा करत आहात, तर तुम्हाला परान्न कडकडीत बंद करावं लागणार आहे. कारण की जर तुम्ही स्वामींची नित्यसेवा इकडे करत आहात आणि तिकडे परान्न पण घेत आहात, मांसाहार पण करत आहात, तर तुम्हाला त्या सेवेचं पूर्ण फळ मिळणार नाही आहे. हे 100% मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकते. कारण की हे आपले परमपूज्य गुरुमाऊली सांगतात. ज्यावेळेस तुम्ही महिनाभर समजा तुम्ही नित्यसेवा केली आणि महिनाभरानंतर फक्त एकच दिवस तुम्ही मांसाहार खाल्लं किंवा परान्न जरी खाल्लं तुम्ही, तर ते सगळं व्यर्थ जातं तुमची महिनाभराची सेवा. म्हणून सांगते आहे की तुम्हाला आपल्या घरामध्ये, आता अजून एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला. आता आपले परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की मांसाहार करूच नका, सोडून द्या, कडकडीत बंदच करा, परान्न देखील कडकडीत बंद करा. आता परान्न खायची वेळ जर आलीच तुम्हाला नित्यसेवा करत असताना रोजची खायची वेळ, तर काय करायचं,
तुम्ही एक माळ गायत्री मंत्र करून तुम्ही त्या कार्यक्रमात जाऊ शकता, ते परान्न तुम्ही खाऊ शकता. पण आपल्याला खावंच लागतंय, पर्याय नाही आहे, त्या कार्यक्रमाला जावंच लागतंय, तरच सांगते की एक माळ गायत्री मंत्र जप करून तुम्ही त्या कार्यक्रमाला किंवा ते अन्न ग्रहण करू शकता. पण उठ-सूट कोणाचंही अन्न खात सुटू नका, कारण की तुमची सगळी सेवा शून्य होऊन जाते, तुम्हाला त्याचं काही सुद्धा फळप्राप्ती मिळत नाही. आता नित्यसेवा रोज केल्याने काय होतं आपल्या आयुष्यामध्ये, रोज सांगते मी तुम्हाला. नित्यसेवा रोज केल्याने आपल्या स्वतःमध्ये सोबतच आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सोबतच आपल्या मनातली जी काही भय आहे, जी काही चिंता आहे, भीती आहे, ती सगळी काही दूर होऊन जाते. एक स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. सोबतच स्वामी महाराज आपल्या सदैव पाठीशी आहेत ही जाणीव निर्माण राहते. आपल्या प्रत्येक निर्णय क्षमता जी आहे, आपण जो काही निर्णय घेतो, मग कुठला पण निर्णय घ्यायचा असेल मोठा छोटा, तो निर्णय घेण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये वाढली जाते. हे सगळं काही आपलं म्हणजे या नित्यसेवेने आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. सोबतच एखादं संकट अडचण जरी आलं तर तरी सुद्धा झळ तुमच्यापर्यंत जास्त पोहोचत नाही. तर इतकी ही प्रभावी नित्यसेवा आहे जी प्रत्येकाने रोज करावी, न चुकता करावी, अखंडपणे करावी. माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझे मिस्टर असेल, मी असेल, अखंडपणे सेवा करतो. फक्त आणि फक्त मासिक धर्म सुतक विटाळ सुटला तेवढे 3 गोष्टी सोडल्या तर आमच्या घरामध्ये रोज नित्यसेवा होते म्हणजे होतेच. म्हणून सांगते की नित्यसेवा रोज करा. तुम्हाला खरंच स्वामी महाराजांच्या ज्या काही अनुभूती येतील ना, ते खरंच सांगते मी सांगू सुद्धा शकणार नाही, एवढ्या छान छान अनुभूती तुम्हाला येतील. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे नित्यसेवेबद्दल आणि पंचमहायज्ञ पण सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट, अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, कारण की व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्न संपूर्ण माहिती घेता येत नाही, कारण की व्हिडिओ मोठा होतो. म्हणून सांगते की अजून काही प्रश्न पडले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचं नक्कीच मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.